नमस्कार मित्रबंधू हो. मी आज तुम्हाला शेळी पालन या व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर चला तर सुरू करूया. आता मी खाली एक पर्याय सांगणार आहे तुम्हाला. पर्याय 8 राहणार आहेत. तर पहिला पर्याय असा आहे की शेळी पालन हा व्यवसाय कोण सुरू करू शकतो. हा व्यवसाय सुरू करण्याची कारणे: तुमच्यासाठी कोणती प्रजाती चांगली आहे, प्रजोत्पादन प्रबंधन, लसीकरण, शेळ्यांसाठी गोठा, संगोपनाच्या पद्धती आणि शेळ्यांचा विमा. चला तर मग सुरू करूया. शेळीला भारतात गरिबाची गाय म्हणतात आणि कोरड्या जमिनीवर शेती करणाऱ्यांसाठी हा एक फार महत्त्वाचा घटक आहे. किरकोळ किंवा चढ उतार असलेल्या पृष्ठभागाच्या जमिनी ह्या गाय किंवा इतर प्रकारच्या जनावरांसाठी चांगल्या नसतील, पण शेळी हा उत्तम पर्याय आहे. फार थोडी गुंतवणूक करून शेळीपालन हा किरकोळ आणि लहान शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर उद्योगधंदा ठरू शकतो आणि ठरत आहे. आता हा व्यवसाय कोण सुरू करू शकतो? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यामध्ये जे आहे ते लघु आणि मध्यम शेतकरी, की ज्यांना लहान शेतकरी आहेत, की ते 5 शेळ्यांपासून 2 शेळ्यांपासून सुरुवात करून आपला व्यवसाय वाढवू शकतात. दुसरं म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नाही, असे श्रमिक सुद्धा हा शेळीपालनाचा व्यवसाय चांगल्या रीतीने करू शकतात. तिसरं आहे असं की सामान्य कुरणांची उपलब्धता ज्या लोकांकडे आहे, ते सुद्धा हा व्यवसाय चांगल्या रीतीने करू शकतात. आता हा व्यवसाय सुरू करण्याची कारणे. तर पहिलं कारण असं आहे की कमी भांडवल या व्यवसायाला लागतंय. आणि शेळ्यांसाठी जे शेड आहे ते शेड म्हणजे साध्या पद्धतीचं असेल, छप्पर टाईप असेल तरी चालतं. असं नाही की शेळ्यांना की जास्त फॅसिलिटी असलेलं शेड पाहिजे असं त्यांचं काही नसतं. तुम्ही जेवढ्या साध्या पद्धतीत कराल तेवढा तुम्हाला नफा हा जास्त होणार आहे आणि तो नफा निघण्यात तुमचा जे उत्पन्न जे तुम्ही त्यात जे घातलेलं आहे ते तुम्हाला निघण्यात जे आहे ते लवकरात लवकर सोयीस्कर पडेल. दुसरं म्हणजे हे जे काम आहे ते हे वर्षभराचं काम आहे. असं नाही की बाबा 6 महिने कंपनीमध्ये काम केलंय आणि 6 महिने ब्रेक मिळाला आहे तुम्हाला. तर हे जे काम आहे ते वर्षभर तुम्हाला मिळणार आहे आणि वर्षभर कामाचं तुम्हाला वर्षभर त्याचा मोबदला सुद्धा मिळतच जाणार आहे. दुसरं म्हणजे ज ज्या क्वालिटीने तुम्ही शेळीचं मांस तयार कराल, तर कमी चरबी असलेलं जे मांस असेल, तर ते मांस सर्व लोकांना आवडतं आणि ते तुमच्याकडून ते अवश्य ते खपलं जाणार आहे पुढे. आणि एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शेळी जो हा प्राणी आहे तो ATM सारखं काम करणार आहे तुमचं, की तुम्हाला कधीही गरज पडली तरी तुम्ही त्या शेळीचं कोणत्याही खाटकाला देऊन नाही तर कोणालाही विकून तुम्ही ते एक 5 मिनिटामध्ये ते पैसे तुम्ही उभी करू शकता. आता तुमच्यासाठी जी शेळ्यांची जी प्रजाती आहे ती कोणती चांगली आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर जमनापरी. तर जमनापरीचे जे विशिष्ट गुण आहेत ते जनावर जे आहे त्याचं उंचीने म्हणजे उंच पोरं असतं हे जनावर उंचीने हाईटलाही जास्त आहे. दुसरं म्हणजे प्रौढ जमनापरमध्ये चांगले सुबक बागदार रोमन नाक हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि 12 इंचाचे कमीत कमी 12 इंचाचे हे जे हेलकावणारे कान असतात. आणि या बोकडाचे जे वजन आहे ते 65 ते 85 किलोग्रॅमपर्यंत हे भरते आणि शेळ्याचं जे वजन आहे ते 45 ते 60 किलोग्रॅमपर्यंत हे असते. या जेवणापरीचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक विण्यामध्ये हे एकच करडू तुम्हाला देणार आहे. कारण की हे एकच करडू असतं, एकच करडू भरपूर आईचं दूध पितं आणि भरपूर दूध मिळाल्यामुळे याची जी हाईट ग्रोथ जी आहे ते झपाट्याने वाढत जाते. दुसरं म्हणजे 6 महिन्याचं जे याचं जे पिल्लू आहे ते 6 महिन्याचं 15 ते 20 किलोपर्यंत हे 6 महिन्याचं भरतं कमीत कमी. दररोज ही जी शेळी आहे ते 2 ते 2.5 लिटरपर्यंत तुम्हाला दूध देऊ शकते. दुसरी जात आहे संगमनेरी. संगमनेरी ही जी जात आहे ती आपल्या उस्मानाबाद सारखी त्या टाईपमध्येच ही जात असते. तर या शेळीचा जो रंग आहे तो शुभ्र पांढरा नाहीतर भुरा किंवा काळा या रंगामध्ये या शेळ्या तुम्हाला मिळतात. दुसरं म्हणजे या शेळ्या एका वितामध्ये 2 ते 3 तुम्हाला करडे हे देऊ शकतात. त्यामुळे बोकडाचं जे वजन आहे ते सुमारे 40 ते 45 किलोग्रॅमपर्यंत असते आणि शेळ्यांचं जे वजन आहे ते 30 किलोग्रॅमपर्यंत हे कमीत कमी भरतं. तिसरी जात आहे ती बोर. आता बोर ही जात तर सर्वांना माहीतच आहे आणि असेल.
तर बोर जात जी आहे ते मांसाकरता पूर्ण विश्वभरात हे पाळले जाते, कारण की बाहेरच्या देशामधूनच आपल्या देशामध्ये ह्याचं विकास केलेला आहे. त्याच्यामुळे हे पूर्ण विश्वभरात हे यानी की मटण खाण्यासाठी हे वापरतात. दुसरी गोष्ट म्हणजे जे हे बोरचं जे ब्रीड आहे त्याला वजन वाढीचा दर जो आहे तो तीव्र आहे. जवळजवळ 3 महिन्याचं बोकड जे असतं ते 28 ते 30 किलोपर्यंत याचं बोकड हे सहज भरतं. त्यामुळे बोकडाचं सुमारे वजन 10 ते 135 किलोग्रॅमपर्यंत हे भरतं आणि शेळ्यांचं जे वजन आहे ते 90 ते 100 किलोग्रॅमपर्यंत हे असतं. आता असं सांगायचं म्हटलं तर शेळ्यांचे भरपूर असे व्हरायटी आहेत की ज्या तुमच्यासाठी लाभदायक आहेत. मी थोडक्यात तुम्हाला या फक्त 3 व्हरायटींची नावं सांगितले आहेत. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल आणखीन व्हरायटीचं तुम्हाला माहिती देण्यासाठी. तर पुढे आपण पाहूया. तर पुढं असं आहे की आहार प्रबंधन. आता शेळ्याला जे आहे ते चरण्याच्या जोडीला घन आहार दिल्यास उच्चतम वाढ दर मिळतो आणि प्रोटीनयुक्त हिरवा चारा जसे उदाहरणार्थ लसूण घास आहे, तुती आहे, म्हणजे अदर काय त्याचे जे व्हरायटी आहे ते तुम्ही लावू शकता आणि ते शेळ्यांना तुम्ही ते घालू शकता. मग प्रत्येक आहारात जे नायट्रोजनचं स्रोत जे आहे ते अत्यंत ते महत्त्वाचं आहे शेळ्यांसाठी आणि ते कोणत्या पिकामध्ये आहे ते तुम्हाला ते बघून ते पीक तुम्ही लावून तुम्हाला ते शेळ्यांना ते घालायचं आहे. दुसरं म्हणजे शेतकरी शेताच्या कडेने सुबाबूल, शेवरी आणि ग्लॅरिसिडियाची झाडे लावू शकतात. आता ग्लॅरिसिडिया म्हणजे काय आहे, तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता. हे जे ग्लॅरिसिडिया जे आहे ते हायवेच्या कडेने हे जे आहे ते हे झाडं लावलेली आहेत. तर त्यामध्ये करंजाच्या फुलासारखी याला फुले आलेली असतात आणि उंदीर मारीचं झाड म्हणून सुद्धा ह्याला संबोधलं जातं की याचे फुले जर तुम्ही रानामध्ये किंवा घरामध्ये जर उंदीर झाले असतील तर ते फुलं तुम्ही ठेवून ते उंदीर म्हणजे मरून जातात असं एक ऐकण्यात आलेलं आहे. तर हा जो चारा आहे तो आयुर्वेदिक पूर्ण चारा आहे, तुम्ही शेळ्यांना हा देऊ शकता. दुसरं म्हणजे एक महत्त्वाचा हे आहे ऑप्शन आहे की एका एकराच्या जमिनीच्या क्षेत्रात जी उगवलेली झाडे आहेत आणि जो चारा आहे तो 15 ते 30 शेळ्यांना पुरेसा आहे. याच्यामध्ये तुम्हाला मापन ते म्हणजे काढू शकता तुम्ही. तर तसेच करडांना पहिल्या 10 आठवड्यात 50 ते 100 ग्रॅम घन किंवा सेंद्रिय आहार दिला पाहिजे. तसेच वाढत्या वयाच्या करडांना 3 महिन्यापर्यंत दररोज 100 ते 150 ग्रॅम घन किंवा सेंद्रिय आहार देण्यात आला पाहिजे. गाभण असलेल्या शेळीला दररोज 200 ग्रॅम घन किंवा सेंद्रिय आहार देण्यात आला पाहिजे. त्याचबरोबर 1 लिटर दूध देणाऱ्या दुधारू शेळ्यांना दररोज 300 ग्रॅम घन किंवा सेंद्रिय आहार देण्यात आला पाहिजे. आता प्रजोत्पादन प्रबंधन. लाभदायक शेळी पालनासाठी 2 वर्षामध्ये शेळीने 3 वेळा व्यायला पाहिजे, तरच जे व्यवसाय आहे ते तुम्हाला परवडणार आहे. त्यामध्ये तीव्र वाढीच्या व मोठ्या आकाराच्या शेळ्यांचा वापर प्रजोत्पादनासाठी करावा. प्रजोत्पादनासाठी 1 वर्ष वयाच्या मादीचा उपयोग करावा. मादींनी एका किडिंगनंतर 3 महिन्यानंतरच पुन्हा गर्भधारण केल्यास 2 वर्षात 3 वेळा प्रजोत्पादन होऊ शकते. शेळ्या सुमारे 18 ते 21 दिवसाच्या अंतराने माजावर येतात आणि ही अवस्था 24 ते 72 तास टिकते. मादे माजावर आल्यावर काहीतरी दुखत असल्यासारखे जोराने ओरडतात. माजावर आल्याचे आणखीन एक लक्षण म्हणजे शेपटी जोरजोराने इकडे तिकडे हलवतात. त्यांच्या जोडीला त्यांचे बाह्य जनेंद्रिय थोडेसे सुजल्यासारखे आणि योनी मार्गातील स्रावामुळे ओले व घाणेरडे दिसते. त्यांची भूक मंदावते आणि मूत्रत्यागाची वारंवारता वाढते. माजावर आलेली मादी स्वतः नर असल्यासारखी इतर मादीच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करते किंवा इतर मादीस अंगावर चढू देते. माजावर येण्याची लक्षणे सुरू झाल्यावर 12 ते 18 तासांच्या काळात मादीचा समागम घडवण्यात येतो. काही माद्यांमध्ये माज 2-3 दिवस टिकतो, त्यामुळे त्यांचा समागम पुन्हा दुसऱ्या दिवशी घडायला हवा. गर्भावस्था काळ सुमारे 145 ते 150 दिवसांचा असतो, पण 1 आठवडा पुढे मागे होऊ शकतो. आधीच तयार राहिले बरे आहे. आता कृमी नष्ट करणे म्हणजे पोटातील जंत नष्ट करणे. समागमाच्या आधी माद्याची डिवर्मिंग करून
पोटातील कृमी नष्ट करायला पाहिजे. त्या शेळ्यांना जंत असतील त्या कुमकुमत आणि संत असतात. कर्णाची डिवॉर्मिंग ते 1 महिन्याचे झाल्यावर करावे. कृमी किंवा जंत जीवनचक्र 3 आठवड्यांचे असते. म्हणून करडू 2 महिन्यांचे झाल्यानंतरच त्याला डिवॉर्मिंग करायची शिफारसी केलेली आहे. विण्यापूर्वी 2 ते 3 आठवडे गाभण माद्यांचे डिवॉर्मिंग करण्यात यायला हवे. गर्भपाताच्या आरंभिक काळात 2 ते 3 महिने गर्भपात होऊ नये म्हणून माद्यांचे डिवॉर्मिंग करू नये. आता लसीकरण. लसीकरणाचं मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे. तर करडांना एन्टेरोटॉक्झिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा प्रथम डोस जो आहे तो 8 महिन्यांच्या वयात द्यायला पाहिजे आणि पुन्हा 12 आठवड्याचे झाल्यावर द्यायला पाहिजे. त्यानंतर माद्यांना एन्टेरोटॉक्झिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोस समागम काळाच्या 4 ते 6 आठवडे आधी आणि बिण्याच्या 4 ते 6 आठवडे आधी द्यावा. नरांना वर्षातून एकदा एन्टेरोटॉक्झिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोस दिला पाहिजे. आता शेळ्यांसाठी गोठा. आता डीप लिटर सिस्टीम जी ही सिस्टीम आहे ती आपल्याला इथे जास्त करून कोणी वापरत नाही आहे. आपले ते कोबा टाईप जे असतं कोबा टाईप एक वापरतात, फरशी कोण वापरतं आणि कोण मुरुम करत टाकतं. तर आता मग मी तुम्हाला थोडक्यात डीप लिटर सिस्टीमबद्दल सांगतो. तर लहानचं कळप ठेवण्यासाठी पुरेशा आकारचे शेड ज्यामध्ये चांगले वातायन असावे. लिटरची म्हणजे गवताच्या गादीची उंची कमीत कमी 6 सेमी असावी. लिटर तयार करण्यासाठी लाकडाचा भुसा, धान्याचा भुसा आणि शेंगाच्या टरफलांचा वापर करावा. लिटरला थोड्या दिवसांनी वर खाली आलटापलट करत राहावे ज्याने घाण वास येणार नाही. दर 2 आठवड्यांनी लिटर सामग्री बदलावी. प्रत्येक वेळी शेळीला सुमारे 15 चौरस फूट जागा हवी असते. बाह्य परान्नपुष्ट उपद्रव्य कमी होईल ह्याबाबत काळजी घेण्यात यायला हवी. एक प्रौढ शेळीला एका वर्षात सुमारे 1 टन खत त्यापासून आपल्याला मिळते. आता प्लॅटफॉर्म सिस्टम म्हणजे उंचावर असलेला मंच. जमिनीपासून 3 ते 4 फुटावर लाकडी तख्त किंवा तारांची जाळी यांचा वापर ह्या पद्धतीत केला जातो. ह्या पद्धतीत बाह्य परान्नपुष्ट उपद्रव्य पुष्कळ कमी होण्याची शक्यता असते. म्हणजे बाहेरून जे जंतू संसर्ग जे होणार आहे ते या मार्फत जे आहे ते कमी होतं. आता संगोपनाच्या पद्धती. सेमी इंटेन्सिव्ह सिस्टम म्हणजे अर्धगवन पद्धत. कमी कुरणे असतील अशा जागा शेळ्यांना मुबलक हिरवा चारा देणे शक्य असेल आणि चरल्यानंतर घन आहार देता येईल हे बघावे. इंटेन्सिव्ह सिस्टीम शेडमध्ये शेळ्यांना हिरवा चारा आणि घन आहार देण्यात यायला हवा. कुरणात चरणे नाही. शेळ्यांसाठी गोठा किंवा आश्रयस्थाने म्हणजे डीप लिटर किंवा रेज्ड प्लॅटफॉर्म सिस्टीम असावी. आता शेळ्यांचा विमा. 4 महिने वयापासून शेळ्यांचा विमा जनरल इन्शुरन्स कंपनीज मार्फत काढला जाऊ शकतो. अपघात किंवा रोगामुळे शेळीला मरण आल्यास विम्याचा दावा हा केला जाऊ शकतो. अशा नवनवीन माहितीसाठी आमचे यूट्यूब चॅनल आताच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.